आता माझा मामा तिला बिस्किट देतोय, हे बघा. आणि ती छानपैकी आता तिने बिस्किट खाल्लं. बिस्किट खाल्लं. फॉरेस्ट एस्केपच्या कोकम रेस्टॉरंट्समध्ये आलेलो आहोत आणि आता तुम्हाला मस्तपैकी मी इथली टूर थोडीशी करवते. आपण आता छानपैकी असं मस्त डायनिंग एरिया पाहून घेऊया. आम्ही तर सकाळी सकाळी इकडे ब्रेकफास्टला आलेलो आहोत आणि ते छानपैकी असं ब्रेकफास्ट असं सर्व केलं जातं. खूप साऱ्या फॅमिलीज पण आलेल्या आहेत नाश्ता करायला. पण आता आजूबाजूचा एरिया पण थोडा पाहून घेऊया. इथलं वातावरण अतिशय सुंदर आहे. स्पेशली तुम्ही जर इथल्या जर वातावरणामध्ये ना जर पावसाळ्यात आला तर तुम्ही अजून जास्त एन्जॉय करू शकता. सो इथल्या वातावरणामध्ये जर तुम्हाला मस्तपैकी असा छान असा निसर्गाचा असा आनंद आणि असा वातावरणाचा आनंद लुटायचा असेल, मस्तपैकी तुम्ही पावसाळ्यामध्ये ही ट्रिप छानपैकी अशी प्लॅन करा. थंडीमध्ये पण आम्ही आता प्लॅन केलेली होती. सो थंडीमध्ये पण आम्ही खूप असं मस्त एन्जॉय केलं. तर खूप असं सकाळी सकाळी असं ऊन असं छान पडलेलं असतं आणि छान असं थोडासा असा गारवा कसा वाटतो, अशा प्रकारचा गारवा तुम्हाला इथे मस्त फील होतं. हे बघा, आणि आमच्या त्या खारुताईसाठी असं मस्त असं बिस्किट घातलेलं होतं. आणि हे बघा गंमत दाखवते तुम्हाला. ही खारुताई छानपैकी असं मस्त आम्ही तिला जे बिस्किट घातलं होतं ते अगदी प्रेमाने सगळं खाते. किती प्रेमाने खाते बघा. सो असं मुक्या जनावरांवरती सो असं मी नेहमी म्हणते स्ट्रे कॅट डॉग्स अशा मुक्या जनावरांवरती प्रेम केलं पाहिजे. हे बघा, आणि ती छानपैकी आता तिने बिस्किट खाल्लं. मस्तपैकी बिस्किट खाल्लं आणि क्यूट असं ती खाते. असे छान छान असे तुम्ही प्राणी. खूप छान आहे इथं वातावरण. करायला बसलं. काय मागवले आम्ही आता पोहे मागवलेत आणि थोड्या वेळात आता मसाला डोसा पण येईल. आम्ही त्याबरोबर तिकडे खारुताई पण मस्तपैकी ब्रेकफास्ट करते तिचा. मस्तपैकी आलेला आहे मसाला डोसा. ही आहे बर्ड वॉचिंग ॲक्टिव्हिटीज. त्याचे पूर्ण तुम्हाला डिटेल्स मिळत आहेत आणि तुम्हाला इथे आउटडोअरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्याच्यात बघा तुम्हाला हे असं साधारण त्यांचे रेट्स आहेत. सो या पेड ॲक्टिव्हिटीज सगळ्या आहेत. आणि त्याच्यानंतर हां थांबा मी तुम्हाला काहीतरी गंमत दाखवते. हे बघा मी मस्त केलं आहे ना, हे यांचं ना हे मस्तच आहे. म्हणजे छान प्लांटिंग केलेलं आहे. हो, झाडावर अशा नारळाच्या अशा करवंट्या आहेत ना त्याच्यामध्ये हे असे लावलेले आहेत ना हे प्लांटिंग. हे कोण आहे असं जर तुम्ही जेव्हा येता ना कोयनाच्या इथे तेव्हा तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ॲक्टिव्हिटीज मिळतात. सो विथ प्राईज इथं डिस्प्ले केलेलं आहे. बर्ड वॉचिंग म्हणा किंवा आपण आता बघूया अजून काय काय आहे ते. ग्रॅनरी म्हणून इथे त्यांचं एक असा मोठा सेक्शन आहे जिथे तुम्हाला अशा बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवते. सो हे असे तुम्हाला मिळत आहेत पॉट्स 500 रुपीज 700 रुपीजमध्ये. त्याच्यानंतर फॉरेस्ट एस्केप कोयनाचे जे काही कप्स आहेत त्याची प्राईस तुम्हाला 150 रुपीजमध्ये मिळते. सो बेसिकली इथे येऊन तुम्ही सर छानपैकी शॉपिंग पण करू शकता. इथे हे जे तुम्ही पाहताय तो बर्ड फीडर आहे. सो तो पण तुम्हाला 150 रुपीजमध्ये. आई हवं आपण बर्ड फीडर पण घेऊ शकतो. आपल्या घरी चिमण्या येतात ना, पुष्कळ चिमण्या येतात आपल्याकडे. हे बघा मस्त आहे ना. थांब मी बघते. हा चिमणीचंच येते. सो हे बघा इथे ॲक्च्युली कोकम सिरप आहे. एनिवे मी तुम्हाला कोकणातलं कोकम सिरप दाखवेन. मी तर 2-3 दिवसात जाणारच आहे कोकणात, तिथलंही तुम्हाला दाखवते. सो हे जॅम्स आणि आहेत. हे कितीला आहे आपण जरा बघूया. सो आम्ही आज डिनर आम्ही इकडे करायचं ठरवलेलं आहे ग्रेट एस्केप हॉटेलमध्ये. आणि आज डिनरला आम्ही काय मागवलेलं आहे तर आहे ही व्हेज कोल्हापुरी. त्याच्यानंतर हे आहेत चपात्या आणि हे आहे हे व्हेज भुना. आता तुम्ही हे जे माझ्या पाठीमागे ऐकताय ते करोकेचं म्युझिक आहे. सगळे मस्त असे छानपैकी एन्जॉय करतात. आपण ग्रुप ॲक्च्युली मुंबईवरनं आला आहे. असं मस्त गाणी वगैरे एन्जॉय करतात. सो आम्ही आता सध्या फूड एन्जॉय करतोय. वेलकम बॅक टू माय चॅनल यशस्विन ब्लॉगर. सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्विन ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला फॉरेस्ट एस्केप हे कोयनामध्ये असलेलं नावाजलेलं लक्झुरियस हॉटेल जिथे मी 2 दिवसाचा लक्झुरी स्टे केला होता त्याची मी तुम्हाला आता रूम टूर करणार आहे. चला आपण सुरुवात करूया.
इथून तुम्ही छानपैकी असा मस्त व्ह्यू पाहू शकता. पुढे गार्डन आहे, छान असं आहे. 2 जणांसाठी म्हणजे तुम्ही कपल रूम म्हणाल तर तशी छान बुक करू शकता किंवा साधारण 3 जण येऊ शकतात ना. तिघांसाठी हा खूप छान असा स्टे आहे. बाल्कनीचा एरिया मस्तपैकी चहाचा आस्वाद घेत एन्जॉय करा इथे. तर आपण आता थोडंसं अजून आतमध्ये जाऊया आणि बाकीची रूम पण पाहून घेऊया. सो या रूममध्ये आला की तुम्हाला खरंच छान अशी फॅसिलिटी मिळते. कपलसाठी बेस्ट रूम आहे. सो स्वच्छ धुतलेल्या चादरी आहे आणि खरंच हायजीन इथे खूप मेंटेन केलं जातं. जसं की सगळं इको फ्रेंडली वातावरण आहे. प्लास्टिकचा अजिबात कुठल्याही प्रकारचा वापर इथे केलेला जात नाही. सो असा छान असा एरिया आहे. खिडकी आहे इथे आणि शक्यतो खिडकी आणि सगळं बंद करा आणि ती मंकी खूप येतात इथे आणि पक्ष्यांचा पण प्रचंड वावर आहे. तर खिडक्या शक्यतो बंद करा. सगळी व्यवस्थित फॅसिलिटी पण छान दिलेली आहे. आणि हे तुमचं बाथरूम प्रशस्त असं सुंदर असं बाथरूम आहे. इथे सगळी फॅसिलिटी इथे याच्यामध्ये आहे. बेसिन, त्याच्यानंतर इथे आलात तुम्हाला तर तुम्हाला इथे बॉडी लोशन, देन हँड वॉश, शॅम्पू अँड शॉवर जेल, त्याच्यानंतर गिझरची छान फॅसिलिटी आहे. वॉर्म वॉटर म्हणजे गरम पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे. शॉवर आहे आणि सगळं टॉवेल, देन तुम्हाला आय थिंक कॅप वगैरे सगळं व्यवस्थित दिलं जातं आणि स्वच्छ अशा रूम्स असतात. 24/7 तुम्हाला इथे छान अशी वॉटरची फॅसिलिटीज आहे. देन ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्यासाठी इथे पण आहे इथे व्यवस्था. इथे देन तुम्हाला 2 ड्रॉवर्स दिलेले आहेत. आरसा, देन अशी छान अशी प्रशस्त अशी रूम आहे. इनफॅक्ट TV पण आहे. काल तर माझ्या आईने बिग बॉस पण बघितलं. सो सगळे चॅनल मराठी हिंदी सगळे आहेत. देन प्युरिफाईड वॉटर आहे ची फॅसिलिटी आहे आणि प्रत्येक वेळेला चेंज पण करायला येते. चहाची इथे फॅसिलिटीज अवेलेबल आहे. सो चहा पण आहे. हे बघा हे असं मस्त पॅकबंद असे केलेले असतात. गरम पाणी म्हणजे तुम्ही उकळतं पाणी पण इथे घेऊ शकता. सो हे आहे. तर तुम्ही थोडंसं पुढे आलात की तुम्हाला हे बघा हे ओपन असं केलेलं कबर्ड पण आहे जिथे तुम्हाला हे मस्त असं असे हँगर्स वगैरे पण आहेत आणि बॅग्स पण तुम्हाला आहे. कंपार्टमेंट अशा 2 व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्याच बाजूला तुम्ही आलात इथे तर तुम्हाला इथे फ्रीजची पण फॅसिलिटीज अवेलेबल आहे. सगळं फ्रीज वगैरे पण आहे आणि सगळं काही इको फ्रेंडली आहे. मला म्हणजे मला स्टे आवडला कारण ते सगळं इको फ्रेंडली असं वातावरण आहे. हे बघा बी अ फ्रेंड टू अर्थ, सो यू चॉईस अँड मेक अ डिफरन्स. इथे खरोखर त्यांनी सगळं सांगितलं आणि गेस्टची खरंच छान अशी व्यवस्था केलेली आहे. अजून मी तुम्हाला म्हणत होते की 2 शिवाय 1 मेंबर असून तुम्ही राहू शकता. सो त्यांच्यासाठी एक छोटीशी खोली आहे. सो हे बघा हे हा ओपन पूर्ण होतो आणि हा बेड होतो. सो सिटिंगसाठी पण अरेंजमेंट आहे ॲज वेल ॲज हा बेड आहे. इथे विंडो आहे. सो अशा प्रकारचा तुमचा खरोखर कोयना फॉरेस्ट मध्ये आणि फॅन पण आहे इथे. राईट फॅन आहे. ही की तुम्ही इन्सर्ट केली की हे सगळं व्यवस्थित बंद होतं. इलेक्ट्रिसिटी वाचवायला पाहिजे. सो ही ते पण आहे बघा आणि ही जस्ट तुम्ही इन्सर्ट केलं की हे बघा हे सगळे इलेक्ट्रिसिटी जरी सगळं व्यवस्थित असं परत चालतं अशी केलेली आहे. ॲक्च्युली आमच्या रूम खूप मेस होत्या ॲज युजल म्हणून मी त्यांना स्पेशली रिक्वेस्ट केली होती किसन सरांना. त्यांनी मला रूम टूरसाठी खरंच छान अशी अरेंजमेंट करून दिली. सो थँक्यू किसन सर. खूप छान तुम्ही सहकार्य केलं. मला इथे माझा स्टे खरोखर खूपच छान झाला इथे माझा 1-1.5 दिवसाचा. उद्या आम्ही तिकडे आहोत. पुढचा तुम्हाला लवकरच अपडेट मी देत जाईल. सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला प्लीज लाईक करा कारण तुमचं एक लाईक आमच्यासारख्या यूट्यूबरसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आम्हाला इन्स्पिरेशन्स मिळते, आम्हाला प्रोत्साहित तुम्ही करता. कमेंट्स तर करा फ्रेंड्स. तुम्हाला अजून छान छान असे व्हिडिओ कुठले पाहायचे असतील तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. सो व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि म्हणजे तुमचा हा व्हिडिओची लिंक तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण नक्कीच पोहोचवा. तुम्ही तुमचे आई बाबा, पर्यावरण आणि ॲनिमल्सची खूप काळजी घ्या. त्यांच्यावर खूप प्रेम करा. जय जवान जय किसान आणि गणपती बाप्पा मोरया.